या अभंगातून आदिशक्ती मुक्ताबाई महाराज संतांची काय सांगतायत तर लक्षणे या ठिकाणी सांगताय. ज्ञानोपारांचं निमित्त करून तुम्हा मला या ठिकाणी संतांची लक्षणे सांगताय. आता आपण मुक्ताबाईंचा अधिकार जर पाहिला तर वारकरी संप्रदायामध्ये मुक्ताबाईचा अधिकार खूप मोठा आहे. तुम्हा आम्हाला फक्त एवढंच मालूम आहे की मुक्ताबाई ही ज्ञानोबारांची कोण आहे? बहीण आहे. निवृत्तीनाथाची कोण आहे? बहीण आहे. परंतु मुक्ताबाईंचा अधिकार एवढ्या पुरता नाही. मुक्ताबाईंचा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठा आहे. तशी मुक्ताबाईंची अभंग रचना इतर संतांच्या तुलनेत कमी आहे. परंतु आपण जर गुरुवर्य भक्तिबाबांचं जर आपण संशोधन पाहिलं तर त्यामध्ये असे काय त्यामध्ये त्यांचे सुद्धा काही अभंग आहेत. 100 ते 150 अभंग आहेत. अजूनही असतील परंतु ते उपलब्ध नाही. त्यामध्ये काही प्रकरण आहे. ताटी हे प्रकरण आहे. पाळणा हे एक प्रकरण आहे. नामदेव महाराजांना उपदेश केला ते एक प्रकरण आहे. चांगदेव महाराजांना उपदेश केला ते एक सुद्धा प्रकरण आहे. असे त्यामध्ये काही प्रकरण आहे. एवढंच नाही तर मुक्ताबाईंचं जर आपण वय पाहिलं ना तर मुक्ताबाईंचं वय 17 वर्ष 7 महिने 24 दिवस हे वय मुक्ताबाईंचं होतं. विठ्ठल विठ्ठल हो, एवढाच अधिकार मुक्ताबाईंचा नाही. याच्याही पुढे जाऊन मुक्ताबाईंचा अधिकार आहे. तुम्ही म्हणाल केवढा? अहो 1400 वर्ष जगणारा चांगदेव, 1400 वर्ष जगणारे चांगदेव महाराज, पण शेवटी काय झालं? मुक्ताबाईंच्या चरणावरती गुरु देव म्हणे आजी जन्म आलो, गुरु पुत्र झालो मुक्ताईचा. अहो एवढे 1400 वर्ष जगणारे चांगदेव महाराज पण शेवटी मुक्ताबाईंच्या चरणावरती नतमस्तक व्हावं लागलं. एवढंच नाही तर ज्या भगवान विष्णूनं ज्या भगवान शंकराचे पाय आपल्या मस्तकावर धारण केले, ज्या भगवान शंकरानं ज्या विसोबा क्षेत्राचे पाय आपल्या मस्तकावर धारण केले त्या विसोबा क्षेत्राला सुद्धा बोध करण्याचं सामर्थ्य मुक्ताबाईंमध्ये आहे. मुक्ताईने बोध खेचरासे केला, तिने नाम याला बोधिले. आणि अशा अधिकार संपन्न आदिशक्ती मुक्ताबाई यांचं वर्णन, यांचं गोड असं वर्णन, यांचं तोंड भरून कौतुक आपल्या या सर्व संत मांडियांनी केलं. ज्ञानोबाईंनी सुद्धा मुक्ताबाईचं वर्णन केलं. ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई, दाखविले सोय आम्हाला. एवढंच नाही तर सगळ्यामध्ये मोठे असणारे निवृत्तीनाथ महाराज, निवृत्तीनाथांनी सुद्धा मुक्ताईचं वर्णन केलं. आता निवृत्तीनाथ कोण? तर विश्वाचा जो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. अहो एखाद्या वेळेस जर आळंदी मधली काही मंडळी निवृत्तीनाथांकडे आले की अहो निवृत्तीनाथ महाराज याचा आम्हाला अर्थ सांगा, हे समजून सांगा, त्यावेळेस निवृत्तीनाथांनी म्हणावं अरे बाबांनो याचं उत्तर याचा अर्थ तुम्ही कोणाला विचारा? मुक्ताबाईला विचारा. ऐका वातो अर्थ मुक्ताबाईचे मुखी. अहो एवढंच नाही तर जनाबाई सुद्धा मुक्ताबाईचं वर्णन करतात. दासे आपला आदिशक्ती मुक्ताबाई, दासे जनी लागे पायी. एवढंच नाही तर ज्ञानोबारायांनी सुद्धा आमच्या मुक्ताबाईंचं वर्णन करावं. मुक्ताबाई नमो रे भुवन पावनी, मुक्ताबाई
एकदा टाळ्या वाजवा गायनाच्या उत्कृष्ट असं प्रमाण त्यांनी केलं. तिथं काही येत आहे ना, नाही इथून अशा हात जोडतो फक्त, साथ करा, सांभाळून घ्या. असो, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवाची. अहो बिळोबरायांनी सुद्धा वर्णन केलं. एवढंच नाही तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा वर्णन करतात मुक्ताबाईचं. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदी शक्ती. सर्व संत महात्म्यांनी, सर्व संत मांदियाळी, या सर्व संत महात्म्यांनी मुक्ताबाईचं असं गोड वर्णन केलं. आणि अशा अधिकार संपन्न आमच्या मुक्ताबाई यांचा ताटी या प्रकरणातील अभंग, 4थ्या क्रमांकाचा अभंग आज आपण सेवेकरता घेतलेला आहे. आजचा जो काही अभंग सेवेकरता घेतलेला आहे तो जरा प्रासंगिक आहे बरं का. प्रासंगिक म्हणजे काय, तर जसे जसे संत महात्म्यांच्या जीवनात प्रसंग घडलेत, जसे जसे त्यांच्या जीवनात प्रसंग आले, तसे तसे काही काही अभंग घडत गेले. जयाची येद्वारी सोन्याचा पिंपळ हा अभंग प्रासंगिक आहे. जळो माझी काया लागला बोनवा आणि धावरे केशवा माय बापा हा अभंग प्रासंगिक आहे. आणि आजचा जो काय आपण ताटी प्रकरणातील अभंग घेतलेला आहे तो सुद्धा काय आहे, प्रासंगिक आहे. आता तुम्ही म्हणाल ताटी म्हणजे काय, तर ताटी शब्दाचे अर्थ आहे, ताटी म्हणजे जेवणाचं ताट, ताटी म्हणजे झोपडीचं दार. मग असा कोणता प्रसंग या 4 भावंडांच्या जीवनात आला आणि आज सेवेकरता घेतलेला अभंग या ठिकाणी रचला गेला, तो प्रसंग आपण पाहू. फक्त भजन करा आणि एक चित्त करून तो प्रसंग आहे का. विठ्ठल विठ्ठल